या ठिकाणी आपल्याला 1 ते 100 पर्यंतचे मराठी अंक दिसतात का नाही सगळ्यांना? आता 1 ते 100 पर्यंतचे मराठी अंक सोप्या पद्धतीने लक्षात राहावे म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी काही सोप्या सोप्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्या काय करायच्या लक्षात ठेवायच्या. आता तुम्हाला इथे दिसत असेल बघा, ही 1 ची लाईन आहे, ही 11ची आहे, ही 21ची आहे की नाही? 1 20 हा 1 आहे की नाही? 1 20 1 30 1 के 40 1 का 50 1 60 1 का 70 1 क्या 80 1 क्या 9 आहे की नाही? मग आता इथं तुम्ही त्यावेळेस काय करायचं, लक्षात काय ठेवायचं? आता तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे अंक सगळ्यांना येतात की नाही? 11ची लाईन पण तुम्हाला 11 12 13 14 15 16 17 18 19 20 तिथपर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी 20 पर्यंतचे अंक ओळखता येतात. 20च्या पुढे बऱ्याच जणांचा काय होतो, गोंधळ होतो. मग आता 20 म्हणलं की त्याच्या आधी कितीची लाईन आहे? 21 म्हणजे ही 2 ची लाईन आहे ना. 30 म्हणलं की 3 ची लाईन. 40 म्हणलं की 4. आता ही 51 51 52 53 54 55 56 आहे की नाही? मग आता बघा, आणि इकडचे शब्द आहेत एक. आता आडव्या लाईनचा आपण विचार करू. 1 आहे की नाही? 1 11 21 1 30 सांगा. 51 61 आणि 91. आता इथं बा अक्षर आहे बघा, दुसरं बा. बा कशामुळे लिहिलं असेल रे? 2 आहे ठीक. 12 22 बा. आता ब किंवा बा घ्यायचा 32. ब ची लाईन आहे बघा ही. 32 42 52 52 62 72 83 92. आता तिसरी लाईन आहे त आणि र. आता इथं बघा त हे 3 आहे. 13 23 33 43 53 63 63 93. आता च ची लाईन आहे इथं ही च. 4 14 24 34 44 54 64 84 94. आता इथं प ची लाईन आहे. प दिसतंय तुम्हाला? सांगा बरं. 5 15 25 35 45 55. हा अक्षर इथं बघायचा प. आता प 55 प आणि 55 त्याच्यानंतर 5 85 आलं का लक्षात? आता स आणि स वापरले बघायचं. स 6 16 26 36 46. इथं आलं का नाही? 46. इथं किती आहे? 56 66 76 86 96. आता ही 7 ची लाईन बघा. अक्षर लक्षात ठेवायचं. 17 किती ते स आणि हे किती? 30 37 आता अ ही 8 ची लाईन आहे बघा. 8 18 28 38 येतोय का नाही? 48 58 68 78 88 98. आता हे 89 ची आहे. आता सगळं एकूण 1 ते 100 पर्यंतचे अंक बाकीचे सोपं जातात, पण बऱ्याचदा आपल्याला कोणती लाईन लक्षात राहत नाही, ती खालची लाईन लक्षात राहत नाही. कोण बरं तुमच्यातलं कोण एक जण उभं राहून ही सगळी लाईन अख्खी बरोबर वाचून दाखवतोय? बघू बरं. येईल का कोणाला? हा चल वाचलो.
बरं तुला श्लोक? हे कशाने आलं? तुला हा एक शब्द घेतला म्हणून तुला ते आलं. आधी तुझा काय व्हायचा? गोंधळ व्हायचा की नाही? हा, आता बघा, मग अशा पद्धतीने काय करायचं? संख्या लक्षात ठेवायच्या. आता आपण एक दोन जणांना उभा राहून ती संख्या सांगायला लावू. बघू किती जण बरोबर सांगू. आता अंकिता उभा राहा. ही संख्या सांग बरं किती आहे? आता ह्याच्यानुसार ही कितीची लाईन आहे? 6 ची लाईन आहे. आणि हा 9 94. व्हेरी गुड. आता त्याच्यानंतर प्रगती उभा राहा. तू सांग मला, हे सांग. 57. कसं केलं? इकडं काय घेतलं तू? स घेतला आणि इथं वर्ण. 57. व्हेरी गुड. अजून कोणाला, अजून कोण सांगताय? रोंकर तू सांग. हं, ही संख्या सांग. नीट बघ. 83. ही लाईन कोणती आहे? 80 ची ना. 8 ची ही लाईन आहे. 83. त्र आपण इथं घेतलं. त्र आहे की नाही? आणि 80. अजून छोट्या मुलांमध्ये सांगा बरं. दुसरीच्या मुलांमध्ये कोण सांगाल? चुकलं तरी चालेल, काय हरकत नाही. तनु उभा राहा. तू सांग बरं, हे किती होतात? आता हे किती वरती? हा, हे किती तिथं? 30. आणि इकडं काय आहे? त. मग काय होईल? व्हेरी गुड. 33. छान प्रयत्न केलाय तिने सुद्धा. हा, अजून आता छोट्या मुलींमध्ये अजून कोणाला वाटतंय की मी पण सांगू शकतो, माझं पण बरोबर येईल? श्रेय येईल का बरोबर? चुकलं तरी चालतंय. बरं, आता ही सांग बरं. इथं ही लाईन तिथे काय घ्यायचंय? ब घ्यायचंय. हे 40 घ्यायचंय. मग काय होईल? बरोबर आहे, बरोबर आहे. सांग. अजून कोण सांगतंय? 42. छान. ओम उभं राहा. किती आहे? 42. छान. अजून कोणाला? अजून एक दोन जणांना घेऊ आपण. हा, हे कोण सांगतंय? प्रेम सांग. 25. उभं राहून सांगायचं. त्याच्यानंतर आरोही तू सांगशील. हा, उभा राहा. तुला सोपी सांगते. तुला हा आहे ना, म्हणून मग तुला सोपी सांगते. आता ही सांग. ह्या लाईन मधली आणि ही. हा, कोण सांगतंय? आणि सांग. आणि नाही, चुकू द्या, चुकू द्या. अजून हा. 29. किती? पण तुला मोजलं, तू मोजून केली, तुला वेळ लागला. त्याच्यापेक्षा जर आधीच हे केलं असतं तर 29 आलं असतं का नाही? ही लाईन एकदा पाठ झाली ना बघा. 9, 19, 29, 39, 49, 59, 69, 79, 90 आणि 10ची लाईन तर सगळ्यांना सोपी आहे. 10ची म्हणा बरं.